आज किती तारीख आहे? 14 नोव्हेंबर. आता 14 नोव्हेंबर 2018. आपण 13वा अध्यायातल्या कुठला श्लोक चालला होता? 17वा श्लोक आपण पाहतोय. आता जवळजवळ संपत आलाय 13वा अध्याय, तरी अजून 1-1.5 दिवस लागेल. मला वाटतं 17व्या श्लोकाचा मी पहिला भाग गेल्या वेळेला समजावून सांगितलं, बरोबर? कारण आता आपण नंतर ओव्या पाहू, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की ह्या श्लोकाच्या ह्या भागामध्ये जो एक फार महत्त्वाचा अर्थ आहे तो त्या ओव्यांमध्ये आलेला नाही आहे. आणि म्हणून मी ते व्यवस्थित स्पष्ट केलं की हे तेजाचंही तेज आहे असं पुढे सगळ्यालाच म्हटले, कारण का शेवटी सगळं मुळी ब्रह्मच आहे. त्यामुळे सगळ्या मागे जी काही शक्ती आहे ती सगळी ब्रह्मच आहे ती. तर त्यामुळे तेजाचं तेज आहे एवढं म्हणून फक्त नाही चालणार. त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे की तेज हे आहे ज्योतीचं, पण त्या ज्योतीच्या पलीकडे तमस आहे. हे जे सांगितले ते फार महत्त्वाचं आहे की त्याच्या पलीकडे अंधार आहे. आणि अंधाराचा जो भाग सांगितला आहे तो मी स्पष्ट करताना तुम्हाला हे आडव्या रेषेमध्ये हे सांगितलं होतं की पहिल्यांदा इंद्रिय, मग त्या इंद्रियांच्या अलीकडे मन आहे. मग आता आपण अलीकडे म्हणतोय, मागे म्हणतोय. बाहेर सगळं जगातली सुख आहेत, इंद्रियांना ती दिसत आहेत, पण त्या इंद्रियांच्या मागे मन आहे, त्या मनाच्या मागे बुद्धी आहे, आणि त्या बुद्धीच्या मागे अहंकार पण आहे, आणि त्याच्या मागे आत्मा आहे. हे आपण जर लक्षात घेतलं तर तो आत्मा हे तेजाचं तेज, ती ज्योती, पण त्या ज्योतीच्या पलीकडचा जो सगळा भाग आहे, अहंकार, बुद्धी, मन, इंद्रिय, हे सगळं जे आहे ते प्रकृती आहे, बरोबर आहे ना? आता हा शब्द आपल्याला माहिती आहे. आता प्रकृतीचं आणि पुरुष प्रकृती विवेचन पुढे आता येणारच आहे 1-2 श्लोकानंतर. तर पण ती सगळी प्रकृती आहे आणि त्यामुळे त्याला अंधकार म्हटलं आहे. कारण ती प्रकृती ही म्हणजे सगळं, आता अपराप्रकृती, आपण पराप्रकृती अंधकारात नसते, परंतु ज्या वेळेला जीव, तो आत्मा शरीरामध्ये येतो त्यानंतर जी काही अवस्था होते त्या जीवाची, त्या जीवात्म्याची, ती अशी असते की तो त्या अपरा प्रकृतीमध्ये तो गुंतला जातो. आणि त्यामुळे अंधकाराची, अज्ञानाची, हा कसला असताचा किंवा अज्ञानाचा अंधकार, तो तिथपर्यंत आहे. म्हणून ते पलीकडे असं म्हटलेलं आहे तिथे. तमसा परम उच्यते. आणि त्यानंतर मग म्हटलं की ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम, असं म्हणजे ते जे आहे, ती जी ज्योती आहे, तो जो आत्मा आहे, तो काय आहे ते खरं ह्याच्या पलीकडे अज्ञान आहे, पण ते जे आहे ते ज्ञानही तेच आहे, ज्ञेयही तेच आहे, आणि ज्ञानगम्यही तेच आहे. ज्ञानामुळे जे आपण जाणतो, म्हणजे त्या मार्गाने आपण जे काही जाणतो, गम्य म्हणजे जे जाणलं जातं किंवा जे जाणायचं असतं तेही तेच आहे. म्हणजे ज्ञेय तेच, ज्ञान तेच, आणि ज्ञानगम्य तेच. आणि मग पुढे म्हटले हृदय सर्वस्य विष्ठितम, सर्वांच्या हृदयामध्ये तो असा आहेच. तो परमेश्वराचा जो अंश आहे तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे.
आणि हृदयामध्ये याचं मी अनेक वेळेला स्पष्टीकरण केलं की हृदय म्हणजे हे जे बायोलॉजिकल हार्ट आहे ते नव्हे. हृदय हे आपल्या ह्या सगळ्या अध्यात्मामध्ये हृदय हा जो शब्द वापरला जातो तो सूक्ष्म देहातलं जे सगळं स्वरूप आहे त्यातलं हृदय, म्हणजे त्या सूक्ष्म हृदय असं आपण म्हणू त्याला, तिथे तो असतो. कारण सूक्ष्म देह हा दिसत नाही आणि त्यामुळे तो आत्माही आपल्याला दिसत नाही, म्हणजे त्या आत्मा दिसतच नाही आणि तो आपल्या अशा त्या हृदयस्थितीनं असा तो आहे. हे हृदयस्थितीनं हे आधी पण येऊन गेलेलं आहे आपल्या आधीच्या अध्यायांमध्ये. आता थोड्या आपण ओव्या पाहणार आहोत. जे अग्नीचे दीपन, जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेणे. पहा, म्हणजे सगळ्याच्या मागे कारण काय तर ते जे ब्रह्मरूप आहे ते त्याचं कारण आहे. म्हणजे आता याचं स्पष्टीकरणही मला नाही वाटत की अग्नीचं दीपन म्हणजे अग्नीचं दीपन होतं ते मुळी तेच असं सगळ्या, जसं मगाशी म्हटलं की हे ज्योती तेजाचंही तेज ते आहे असं जे श्लोकामध्ये म्हटलं, तसं आता ज्ञानेश्वरांनी आणखीन थोडं ते विस्तारित केलंय. अग्नीचे दीपन, जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जणे, म्हणजे सूर्य सर्वत्र पाहतो पण ते पाहतो ती दृष्टी जी आहे ती आहे. जयाचे नि उजियडे तारांगण उबडे, महातेज सुरवाडे जेणे राहते. म्हणजे पुन्हा तेच की ज्याच्या उजेडामुळे तारांगण जे आपल्याला दिसतं, प्रकाशित होतं, ते मुळी त्याच्यामुळे होतं. असं ते महातेज आहे, सुरवाडे म्हणजे अत्यंत सुंदर असं महातेज ते आहे, ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. जे आधीची आधी, जे वृद्धीची वृद्धी. आता तुमचं तुम्ही समजावून घ्या, कारण ह्याच्यात सांगण्यासारखं असं काही नाही आहे. ह्या प्रत्येकामध्ये हीच कल्पना आहे की मूळ तत्व काय तर ते ह्या सगळ्याचं आधीची आधी, जे वृद्धीची वृद्धी, बुद्धीची जे बुद्धी, जीवाचा जीवू, जे मनाचे मन, जे नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा, जे प्राणाचा प्राण, म्हणजे प्राणाचा प्राण म्हणजे त्यातलं प्राणतत्व काय तर ते प्राणतत्व जे आहे ते प्राणाचा प्राण, जे गतीचे चरण. काय सुंदर शब्द वापरले, गतीचे चरण. क्रियेचे करते पण जयाचे मी, आकारू जेणे आकारे, विस्तारू जेणे विस्तारे, संहारू जेणे संहारे पांडुकुमारा. किती सुंदर आहे ना. इथपर्यंतच घेते. असंच आहे पुढे थोड्या आणखी ओव्या. आता त्यानंतर मेदिनी म्हणजे पृथ्वी. त्यानंतर पुढे घेते आहे 35वी ओवी. 35 ओवी आणि मग त्यानंतर एकदम 38वी ओवी असं घेते. 35वी ओवी अशी आहे की जे देखलियाची सवे, दृश्य द्रष्टा हे आघवे, एकवाट कालवे सामरस्य. हे दृश्य आणि द्रष्टा हे वेगळं राहतच नाही, ते दोन्ही एकच होऊन जातं. जे आपण पाहतो, पाहणारा आणि जे पाहिलं जातंय, जसं मगाशी म्हटले ज्ञान आणि ज्ञेय आणि ज्ञानगम्य सगळं एकच आहे, तसं इथे म्हटलं की दृश्य आणि द्रष्टा सगळे एकवाट कालवे म्हणजे एकच होऊन जातं. सामरस्य म्हणजे ते सगळं एक होतं. मग पुढे 38वी ओवी. अर्जुना जिये ठाई न सरे द्वैताची वही, हे असो जे हृदयी सर्वांचा असे. अर्जुना जिये ठाई न सरे द्वैताची वही असं म्हटलंय. याचा अर्थ असा की जिथे द्वैताचा व्यवहारच होत नाही,
वही न सरे ह्याचा अर्थ वही कशाला म्हणतात? पूर्वी ह्या व्यापारी लोकांच्या वह्या असतात ना, तर त्या पुढे सरायच्या, तर त्या हिचे, तर त्यामुळे इथे व्यवहाराचं काही नाहीच, द्वैताचा व्यवहार नाही, इथे सगळं अद्वैत आहे. तर द्वैताची वही न सरे, असं फार सुंदर आहे. न सरे द्वैताची वही, हे असो जे हृदयी सर्वांचा असे. आता त्याच्या पुढे 18वा श्लोक. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः मद्भक्त एतद् विज्ञाय मद्भावाप उपपद्यते, असं म्हटलंय. म्हणजे ह्याचा अर्थ की अर्जुनाला आता भगवंत असं म्हणतात की मी अशा प्रकारे तुला आत्तापर्यंत इति क्षेत्रम, मी तुला काय काय सांगितलं तर क्षेत्र सांगितलं, ज्ञान सांगितलं, ज्ञेय सांगितलं, हे सगळं मी तुला समासतः, ह्याचा अर्थ संक्षेपाने पण पूर्णपणे, म्हणजे असं काही सोडलं नाही, जे सांगायचं त्या सगळ्या गोष्टी मी तुला सांगितलेल्या आहेत. आणि हे पुढे म्हटलंय मद्भक्त एतद् विज्ञाय, म्हणजे माझा जो खरा भक्त असतो तो हे सगळं जाणून घेतो. म्हणजे जे क्षेत्र काय आहे, ज्ञान काय आहे, ज्ञेय काय आहे, हे सगळं तो जाणून घेतो. आणि मग तो असा तो जाणता जो भक्त, असा तो जो ज्ञानी भक्त आहे, तो मद्भावा उपपद्यते, म्हणजे तो माझा मद्भाव त्याच्यामध्ये, माझा भाव त्याच्यामध्ये निर्माण होतो. म्हणजे तो माझ्याशी एकरूप होऊन जातो भावाच्या दृष्टीने. परमेश्वराशी एकरूप होणं हे काही मूर्त स्वरूपामध्ये नाही, तर जाणीव, ज्याला कॉन्शियसनेस म्हणतात, जाणीव ज्याला म्हणतात, जाणीवेनी, भावानी आपण त्याच्याशी एकरूप होतो. तर असा हा जो खरा भक्त असतो तो हे सगळं जाणतो की क्षेत्र काय आहे, शरीराचं स्वरूप काय, जे आत्ता ह्याच्या आधी जे सांगितले की ह्याच्या पलीकडे अंधार आहे, हेही त्याला माहिती असतं. त्या अंधारातून प्रकाशाकडे जायचंय हेही त्यांनी जाणलेलं असतं. आणि असं जाणून जो काही आपल्या आचरणामध्ये सगळं आणतो तो मग मद्भावम आगता, असं अशी त्याची स्थिती होते. आता ओव्या बघूया. एवम तुझं पुढा आधी क्षेत्र सुहाडा दाविले फाडोवाडा विवंचुनी. फाडोवाडा म्हणजे सविस्तर मी तुला सांगितलं, सविस्तर मी तुला सांगितलं, त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टी मी तुला सांगितल्या. क्षेत्र म्हणजे काय आठवत असेल तुम्हाला की क्षेत्राची 36 तत्व सांगितलेली आहेत, बरोबर आहे ना. तर त्यामुळे पूर्ण क्षेत्र म्हणजे काय हे तुला अर्जुना मी पूर्णपणे सांगितलेलं आहे. आणि आता पुढे येणारच आहे ते, पण थोडक्यात आधी कल्पना देते की क्षेत्र ज्याला म्हटलंय तीच तर प्रकृती. क्षेत्र ज्याला म्हटलंय हीच आपली प्रकृती जी आहे की आपलं शरीर, त्या शरीरातली ती एकूण सगळी 36 तत्व. म्हणून म्हटलं की फाडोवाडा असं जे म्हटलंय, मी असं सगळं हे विवेचन तुला केलेलं आहे. तैसेची क्षेत्रापाठी जैसेनी देखसी दिठी तैसे ज्ञान किरीटी सांगितले. म्हणजे क्षेत्र सांगितल्यानंतर, क्षेत्रापाठी म्हणजे क्षेत्र काय हे सांगितल्यानंतर मग तू जर विचार केलास, आठवलं तुला मी काय सांगितलं ते, देखसी दिठी म्हणजे तू जर मागे पुन्हा जाऊन दृष्टी टाकलीस तर तुला लक्षात येईल की त्यानंतर मी तुला काय सांगितलं तर ज्ञान म्हणजे काय हे मी तुला अर्जुना सांगितलं. त्यानंतर अज्ञानाही कौतुके रूप केले निके.
जव आयणी तुझी टेके पुरे म्हणे. म्हणजे अज्ञानही मी फार अगदी कौतुके म्हणजे फार अगदी सविस्तर तुला अगदी तू रमशील असं सगळ्या प्रकारे आपण पाहिलंय ना. अज्ञान आपल्याला कित्येक वेळेला आपल्याला हसू येतं की आपण बसत नाही ना ह्याच्यामध्ये असं वाटतं आपल्याला. तर अज्ञानही कौतुके रूप केले निके. अगदी पूर्णतः मी त्याचं रूप तुला मी सांगितलं अज्ञानाचं. जव आयणी म्हणजे बुद्धी. आयणी जव आयणी तुझी टेके पुरे म्हणे. तुझ्या बुद्धी म्हणाली की आता पुरे. तसं आलंय ह्याच्यामध्ये. श्रोते म्हणतात की आता तू खूप वर्णन केलंस, आता हे पुरे, आता पुढे गीतार्थ सांग, असं श्रोत्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. तर त्यामुळे अर्जुनाला तसंच म्हटलंय त्यांनी की जेव्हा आयणी तुझी टेके पुरे म्हणे. आणि आता हे रोकडे उपपत्तीचे निपवाडे निरुपले उघडे ज्ञेय पैगा. म्हणजे आता मी तुला ज्ञेय जे आहे म्हणजे तो परमात्मा जो आहे त्याचं सगळं विवेचन मी तुला किंवा त्याचं मी निरूपण मुक्तपणे तुझ्याकडे केलं. हे आघवीच विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना मत सिद्धी भावना माझी या येती. म्हणजे जे आधी म्हटले ना मदभक्त एतद विज्ञाय असं जे म्हटलंय तेच इथे या ओवीमध्ये आलेलं आहे की ही सगळी विवंचना बुद्धी भरोनी आपल्या बुद्धीमध्ये भरून अर्जुना हे जे भक्त माझे जे भक्त असतात ते मत सिद्धी भावना माझी येती. म्हणजे त्यांच्यामध्ये मदभाव निर्माण होतो. मदभाव मत सिद्धी म्हणजे माझ्यासारखेच ते होऊन जातात साधर्म्य. मत सिद्धी भावना किंवा मदभाव असं म्हटलं त्या ठिकाणी तरी चालेल. माझ्या स्वरूप सिद्धी असं म्हटलं तरी चालेल की स्वरूपाची सिद्धी त्यांना लागते. माझ्या स्वरूपाची सिद्धी त्यांना लागते. त्याच्या पुढे एकदम आता 46वी ओवी घेऊया. मीची होती परी हे मुख्य गावधारी सोहोपी सर्वापरी रचिली आम्ही. म्हणजे तुला मी सगळं आत्तापर्यंत अशा प्रकारे हे सगळं स्पष्ट करून सांगितलं की सगळं सोहोपी सर्वापरी रचिली आम्ही असं म्हटलंय. सोहोपी म्हणजे मी जितकं सोप्यात सोपं करता येईल तितकं सोपं करून मी तुला सांगितलंय. सोहोपी म्हणजे सोपं करून मी तुला सांगितलंय. सगळं तुला व्यवस्थित कळावं असं मी तुला सोपं करून हे तुझ्या पुढे ठेवलंय. आणि त्याच्या पुढे ते हे दिले एक उदाहरण दिले की सोपं म्हणजे काय केलंय तर कडा पायरी कीजे निराळी माचू बांधिजे अथवा सुईजे तरी जैसी. म्हणजे जर आपल्याला चढायचं असेल शिखरापर्यंत जायचं असेल तर कडा पायऱ्या बांधल्या की सोपं जातं. पायऱ्यांवरून चढणं हे जास्तीत सोपं जातं. सोपं केलं म्हणजे काय केलं हे सांगण्यासाठी असं आहे. कडा पायरी की जे निराळी माचू बांधिजे म्हणजे अगदी आपल्याला खूप उंच आकाशापर्यंत उंच जायचं तर माचण म्हणतात ना असं माचण मध्ये मध्ये टप्पे बांधतात आणि ते मग त्याच्या टप्प्यावरती चढत चढत माणूस आणखी उंच जाऊ शकतो. अथवा सुईजे तरी जैसी म्हणजे अथावी येते अथावी सुईजे तरी जैसी. अथावी म्हणजे खोल पाणी आहे. अथावी अथांग पाणी म्हणतो ना आपण. ज्या ठिकाणी अथांग असं पाणी आहे अथावी तर त्या पाण्यातून पुढे जर जायचं असेल तर तरी म्हणजे बोट नाव. ते नावेतून तरून जायचं. सुईजे म्हणजे सहजपणे त्या नावेतून जायचं. कारण अथांग पाण्यातून पोहून जाणं कठीण असतं. अशा वेळेला नाव जशी उपयोगी पडते तसं मी म्हणजे सोपे पण
हे सांगण्यासाठी असे वेगवेगळ्या प्रकारे सांगितले. तसं मी केलं. आणि मग पुढे काय म्हटले पहा 48व्या ओवीमध्ये, एरवी अवघेची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा, तरी तुझी या मनोधर्मा गिळेल ना. म्हणजे अर्जुना, तू जर मी तुला सांगितलं असतं नुसतंच एवढं की सगळा हा आत्माच आहे, असं मी तुला सांगितलं असतं तर तुझ्या मनोधर्माला गिळेल ना. म्हणजे तुला काही कळलं नसतं, म्हणून मी सोपं सोपं करून मी हे सगळं सांगितलं. तर म्हणून एकची संचले चतुर्धा आम्ही केले, जे अदळपण देखिले तुझी प्रज्ञे. म्हणजे अदळपण म्हणजे तुझ्या प्रज्ञेची, तुझ्या बुद्धीची थोडा असं सामर्थ्य कमी आहे, असमर्थ आहे तुझी बुद्धी आहे. मी लक्षात घेतलं, तुला फारसं लगेच लक्षात येणार नाही हे मी लक्षात घेतलं. आणि म्हणून मी काय केलं, एकची संचले म्हणजे एक मला फक्त ब्रह्माबद्दलच सगळं सांगायचं होतं. ब्रह्म आत्मा एवढंच मला फक्त एकच सांगायचं होतं, पण मी ते चतुर्धा केलं. म्हणजे काय तर सगळ्या क्षेत्र सांगितलं, ज्ञान सांगितलं, ज्ञेय सांगितलं, अज्ञानही सांगितलं. अशा प्रकारे मी ते चतुर्धा केलं. ते 4 प्रकारे मी तुला ते सांगितलं की तुला समजावं. म्हणून तुझ्या बुद्धीचं सामर्थ्य कमी आहे हे लक्षात घेऊन मी तुला हे समजण्यासाठी मी चतुर्धा ते केलं. आणि पुढे छान उपमा दिली आहे, पै बाळ जई जेव बीजे ते घासू विसा ठाई गिजे, तैसे एकची चतुर्व्याजे कथिले आम्ही. एक बाळाला जेवायला घालताना एका घासाचे 20 घास आपण करून त्याला भरवतो, तसं तुला हे एकच सांगायचं होतं. ब्रह्म म्हणजे काय हेच तुला सांगायचं होतं, पण मी चतुर्व्याजे म्हणजे 4 प्रकारे मी तुला ते सांगितलं. एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान, हे भाग केले अवधान जाणून तुझे. अवधान म्हणजे तुझी बुद्धीची एकूण योग्यता काय आहे हे जाणून मी अशा प्रकारे ते सांगितलं. आणि पुढे आता आपण पुढच्या भागाकडे जातोय. आणि ऐसे नाही पार्था, जरी हा अभिप्राव तुझं हाता नये, तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो. म्हणजे जरी पार्था तुला जर हे आतापर्यंत मी इतकं सोपं करून सांगितलं, पण तरी सुद्धा तुला जर ते समजलं नसेल, तर मग आता ही सगळी व्यवस्था मी पुन्हा एक वेळ सांगतो. पण पुढे असं म्हटलंय, आता चौथाई न करू, एकही म्हणून न सरू, आत्मनात्म या धरू सरिसा पाडू. हे महत्वाची भाग आहे की आता मी 4 प्रकारे नाही सांगणार. जे 4 प्रकार मी आधी केले तसं नाही मी आता करणार, पण त्याचबरोबर एकही म्हणून न सरू, म्हणजे फक्त हे सगळं ब्रह्मच आहे एवढं म्हणून मी आपल्या बाजूला झालोय असंही मी करणार नाही. म्हणजे दोन्ही आहे की अगदीच 4 वेळा नाही, 4 प्रकारे नाही सांगणार, पण एकच आहे एवढंही नाही सांगणार. मग काय करणार आहे मी, तर आत्मनात्म या धरू सरिसा पाडू. म्हणजे आत्मा आणि अनात्मा, आत्मा आणि अनात्मा हे मी तुला सरिसा पाडू, म्हणजे तुला स्पष्ट कळेल अशा प्रकारे मी आता तुला सांगणार आहे. आत्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय हे मी तुला स्पष्ट होईल अशा प्रकारे सरिसा पाडू. म्हणजे मी तुला अगदी स्वच्छ तुला कळेल ते असं मी अशा प्रकारे मी तुला सांगणार आहे. परी अट घातली आहे, परी तुवा येतुले करावे, मागवनी ते आम्हा देयावे, जे कानाची नाव ठेवावे आपण पैगा. म्हणजे अर्जुना तू एवढं मात्र करायचंय,
हे मी तुझ्याकडे मागतोय, तुला मी पुन्हा स्पष्ट करतो, पण मी तुझ्याकडे मागवणी ते आम्हा दे यावे. मी जे मागतोय ना ते तू मला दे. आणि काय तर जे कानाची नावं ठेवावे आपण पैगा. म्हणजे तू म्हणजे फक्त कान आहेत, बाकी काही सगळं शरीर सगळ्याचं विसरच पाडून टाक. कानच फक्त एवढंच तुझं अस्तित्व. म्हणजे पूर्णतः कान माझ्या बोलण्याकडे दे. काय सुंदर सांगितलंय ना की कानाची नाव ठेवावे आपण पैगा. म्हणजे मी म्हणजे कान असं तू ना समज, बाकी दुसरं तुला काही अस्तित्व नाही. इतके तुझे कान माझ्याकडेच फक्त लागू दे. तर ही माझी अट आहे, हे मी तुझ्याकडे मागतोय ते तू मला दे. आणि मग मी तुला पुढे सगळं स्पष्ट करून सांगतो. या श्रीकृष्णाचे बोला पार्थू रोमांचित झाला. तेथ देवा म्हणती भला उचंबळेना. ऐसेनी तो येता वेगू धरुनी म्हणे श्रीरंगू. प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगो. म्हणजे हे असं त्यांनी म्हटलं की मी तुला आता आत्मा अनात्मा असं अशा स्वरूपामध्ये हे सगळं सांगतो. त्यावेळेला पार्थ रोमांचित झाला, त्याला अत्यंत आनंद झाला. आनंदाने तो उचंबळला. आणि म्हणून देव म्हणजे भगवंतांनी लक्षात घेतलं की हा फारच एकदम उचंबळून आला, याला आनंद, याला जरा रोखलो पाहिजे. तर म्हणून ऐसेनी तो येता वेगू, म्हणजे त्याला वेग आलाय आनंदाचा. तो धरुनी म्हणे, म्हणजे तो आवरून, त्याचा तो वेग, आनंदाचा वेग आवरून श्रीरंगू आता त्याला प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगू. आता त्याला ते प्रकृती आणि पुरुष हे जे दोन घटक आहेत त्याबद्दलचं विवेचन करणार. म्हणजे ज्याला आत्मा अनात्मा म्हटलंय तेच प्रकृती आणि पुरुष. आता कसं ते पहा. श्लोक पाहतोय आपण. प्रकृती पुरुषम चैव विद्यनादी उभावती विकारांश्च गुणांश्चैव विद्धी प्रकृती संभवान. म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही जे आहेत ते काय आहेत, अनादी आहेत असं म्हटलंय. अनादी विद्य म्हणजे हे जाण. अर्जुना तू हे जाण. विद्य म्हणजे तू हे जाण की हे दोन्हीही अनादी आहेत. फार म्हणजे त्यांना आधी त्यांची माहिती नाही, अनादी ते आहे दोन्ही. आता हे जे आहे ना, मी असं खूप तत्वज्ञान किंवा तात्विक विचार असे फारसे सांगण्याचं टाळते, कारण एवढं अपेक्षितही नाही आहे. पण थोडंसं म्हणजे या ठिकाणी ना काही आपल्या तत्वज्ञानांचा थोडा या विचारामध्ये भेद आहे. आणि तो कसा आहे तर आता आपल्याला मायावादी अद्वैत माहिती आहे, बरोबर आहे, मायावादी. हां, की ज्याच्यामध्ये पुरुष म्हणजे ईश्वर आणि प्रकृती जी आहे ती म्हणजे माया, सगळं आभास आहे असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे तो आभास आहे आणि पुरुष हाच खरा, फक्त एकमेव हा तोच फक्त खरा, बाकी सगळं आभास असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे त्या दोन्हीला अनादी मायावादी लोक म्हणजे शंकराचार्यांसारखे लोक म्हणत शंकराचार्यांचं अद्वैत, शंकराचार्यांचं, कारण अद्वैतामध्ये अनेक प्रकार आहेत. शंकराचार्यांचं जे मायावादी अद्वैत आहे त्याच्यामध्ये हे बसत नाही की दोन्ही अनादी आहे असं ते म्हणत नाही. ते म्हणतात की ब्रह्मच पहिलं, हे सगळा आभास आहे हा, असं त्यांची हे आहे. पण गीतेमध्ये ह्या दोन्हीला एक म्हटलं. म्हणजे गीता कशी आहे की हे मायावादी तत्वज्ञान किंवा सांख्य तत्वज्ञान ह्याच्यापेक्षा काही वेगळा फरक गीतेमध्ये आपल्याला जो जाणवतो तो अशा विशिष्ट ठिकाणी जाणवतो.
सांख्य तत्वज्ञानामध्ये सुद्धा पुरुष आणि प्रकृती हे 2 घटक सांगितलेले आहेत, परंतु ते 2 वेगळे असे सांगितले. गीतेमध्ये त्या दोन्हीला एक केलेले. असे खूप तात्विक ह्याच्यामध्ये भेद आहेत. आपण इतकं काही सगळं सविस्तर पाहत नाही, पण एक थोडी कल्पना असावी म्हणून मी सांगितलं. तर अशा प्रकारे इथे काय म्हटलंय की प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही कसं आहे तर ते अनादी आहे. उभावपी म्हणजे दोन्हीही, उभय हे दोन्हीही अनादी आहे. हे तू जाण. विद्य म्हणजे तू हे जाण. आणि विकारांश्च गुणांश्चैव विद्धी प्रकृती संभवान. म्हणजे प्रकृती जी असते ती प्रकृती, तिच्यामध्ये विकार आणि गुण हे तिचं स्वरूप असतं, प्रकृतीचं स्वरूप असतं, पुरुषाचं नव्हे. प्रकृतीचं स्वरूप आपल्यामध्ये असणारे जे सगळे विकार आहेत किंवा जे सगळे त्रिगुण आहेत, सत्व रज तम, प्रकृती ही त्रिगुणात्मक असं आपण म्हणतो. तर ती त्रिगुणात्मक आहे आणि त्यात ते 3 गुण असले की आपोआपच मग विकारही निर्माण होतात. तर विकार असणं, गुण असणं हे सगळं स्वरूप प्रकृतीचं आहे असं या ठिकाणी सांगितलं. आता ओव्या पाहूया. जया मार्गा ते जगी सांख्य म्हणती योगी, जयाची ये भाटिवे लागी मी कपिल झालो. भगवंत असं म्हणतायत अर्जुनाला की जगामध्ये ज्या मार्गाला सांख्य असं म्हटलं जातं, कोण म्हणतात तर योगी म्हणजे ज्ञानी माणसं. ज्ञानी माणसं ज्याला सांख्य योग किंवा सांख्य तत्वज्ञान असं ज्याला म्हणतात, जगामध्ये ज्या मार्गाला म्हणतात, त्याच्याबद्दल पुढे म्हटलंय जयाची ये भाटिवे लागी मी कपिल झालो. म्हणजे ते सांख्य ज्ञान, ते सांख्य तत्वज्ञान ह्याचं वर्णन भाटिवे लागी. तुम्हाला माहिती आहे भाट, ही कल्पना माहिती की राजाच्याकडे भाट असायचे की ते राजाचं गुणवर्णन करायचे. तर तोच शब्द हा आहे भाटिवे लागी. म्हणजे त्याचं वर्णन करण्यासाठी सांख्य तत्वज्ञान म्हणजे काय आहे हे जगाला कळावं, हा मार्ग जगाला कळावा ते सांगण्यासाठी भाटिवे लागी. म्हणजे ते स्पष्ट करण्यासाठी, त्याचं वर्णन करण्यासाठी किंवा त्याचं महत्त्व सांगण्यासाठी मी कपिल झालो. म्हणजे भगवंत ज्याला, कारण सांख्य तत्वज्ञान हे कपिल मुनींचं त्यांनी निर्माण केलेलं, त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान आहे. तर कपिल मुनी भगवंताचं स्वरूप आहे, एक विभूती आपण म्हणू त्याला. तर अशा प्रकारे कपिल, मी त्याच्यासाठी कपिल झालो असं त्यांनी म्हटलंय. तो ऐक निर्दोखू प्रकृती पुरुष विवेकू म्हणे आदिपुरुखू अर्जुना ते. आदिपुरुख म्हणजे श्रीकृष्ण. आता या ठिकाणी तो भगवंत ह्या भूमिकेतच आहे तो, म्हणून त्याला आदिपुरुष म्हटलेलं आहे. सर्वांच्या आधीचा आहे तो. तर तो जो आहे तो अर्जुनाला असं म्हणतोय की ऐक निर्दोखू, म्हणजे अगदी निर्दोष असं मी तुला त्याचं वर्णन करून सांगतोय. कशाचं तर प्रकृती आणि पुरुष विवेक. विवेक ह्याचा अर्थ त्या 2मध्ये असणारा फरक. त्या 2मध्ये असणारा फरक, नुसता फरकच नव्हे, त्या 2मध्ये असणारा संबंध आपण जर पुढे पाहिलं ना तर प्रकृती आणि पुरुष यामध्ये संबंध काय आहे हे सुद्धा फार सुंदर ह्या पुढच्या सगळ्या श्लोकांमध्ये, ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. तर म्हणून विवेक ह्याच्यामध्ये हाही अर्थ आहे की त्या दोन्हाचा संबंध काय आहे, त्या दोनांमध्ये फरक काय आहे, हे सगळं मी तुला आता अगदी पूर्ण स्पष्ट करतो, निर्दोषपणे स्पष्ट करतो. तरी पुरुष अनादी आधी आणि तैची लागोनी प्रकृती संसरिसी
माझ्या ह्याच्यात ते दिसतच नाही. संसरिसी दिवोराती दोन्ही जैसी, म्हणजे जसं दिवस आणि रात्र हे जसे एकमेकाला लागून असतात, एकमेकांना लागून असतात, तसे हे प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादी आहेत आणि ते दोघंही असे एकमेकांना लागून आहेत. म्हणजे म्हणून मी म्हटलं की त्यांच्यातला संबंध आणि त्यांच्यातला फरक हे दोन्ही आता स्पष्ट होणार आहे. तर हे दोन्ही एकमेकांना लागून असतात. आता पुढे मधल्या 1-2 ओव्या गाळूया आणि 62वी ओवी घेऊया. 62. पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आघवे, तेची एक जाणावे प्रकृती हे गा. मी मगाशीच सांगितलं की जे क्षेत्र म्हणून आपण पाहिलं ते क्षेत्र म्हणजेच प्रकृती. क्षेत्र म्हणजे आपली संबंध एका संपूर्ण शरीर म्हणा, सृष्टी म्हणा, हे सगळं प्रकृती आहे. तर क्षेत्र येणे नावे जे सांगितले आघवे, तेची एक जाणावे प्रकृती हे गा. आणि क्षेत्रज्ञ ऐसे जया ते म्हणितले असे, तो पुरुष हे अनारिसे न बोला घेई. म्हणजे सांगण्याची गरजच नाही. ज्याला क्षेत्रज्ञ म्हटलं तो पुरुष. क्षेत्र म्हणजे प्रकृती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष. आता हा पुरुष हा शब्द आपण वापरतोय, मी पूर्वी हा स्पष्ट केलेला आहे, पण कदाचित कोणी नसतील पूर्वी म्हणून सांगते की पुरुष हा जो शब्द आहे तो आत्मा परमात्मा ह्या दोन्हीला वापरला जातो. आत्म्यालाही पुरुष म्हणतात. आपण क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि पुरुषोत्तम असे आपण सर्व हे पाहिलेलं आहे. तर पुरुषोत्तम योग ह्या पुढे 15व्या अध्यायामध्ये संबंध तोच आपण पाहणार आहोत. पण पुरुष याचा अर्थ आत्मा आणि म्हणजे तो परमात्मा, तो जो सगळ्या ह्याच्या पलीकडे आहे, सर्व विश्वाच्या पलीकडे जो आहे, विश्वातीत जो आहे, तो विश्वामध्ये 2 प्रकारे अस्तित्वामध्ये असतो. एक म्हणजे आपल्यामध्ये जो क्षर पुरुष आहे तो, आणि दुसरं म्हणजे अक्षर पुरुष आहे तो. तर असे हे पुरुष म्हणजे परमात्माच किंवा आत्मा. आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे, त्यामुळे त्यामध्ये फरक करायचा नाही. ये आनाने नावे परी निरूप्य आन नोहे, हे लक्षण न चुकावे पुढत पुढती. म्हणजे हे पुन्हा पुन्हा आता हे अशा प्रकारे तू हे चुकू नकोस किंवा ह्याचा अर्थ मनामध्ये चुकीचा घेऊ नकोस की हे वेगळं 2 आहे, त्याला नावं वेगळी आहेत, प्रकृती आणि पुरुष. आनाने नावे, पण ते परिनिरूप्य आन नोहे, म्हणजे त्याचं निरूपण जे करायचं आहे ते असं ह्याचं वेगळं त्याचं वेगळं असं करता येणार नाही. ते दोन्ही अत्यंत संबंधित आहे. तरी केवळ जे सत्ता तो पुरुषगा पांडुसुता, प्रकृती ते समजता क्रिया नाव. किती छान शब्दामध्ये सांगितलंय बघा की सत्ता कोणाची? पुरुषाची, आणि क्रिया कोणाची? प्रकृतीची. हे अगदी महत्त्वाचा हा विचार आहे की क्रिया, जे सगळं क्रिया केली जाते आपल्याकडून सुद्धा, जी काही सगळी कर्म केली जातात ही प्रकृती कर्म करत असते, पण त्याच्यामागे सत्ता कोणाची असते? ईश्वराची सत्ता असते. म्हणजे इतकी अशा प्रकारे हा जो सत्ता हा जो शब्द आहे तो एकूण विश्वामध्ये ज्या घटना घडतात त्याच्यावरही त्या विश्वातीताची सत्ता आहेच, पण आपल्यामध्ये सुद्धा प्रकृती जे काय कार्य करते त्याच्यावरती खरं म्हणजे आपल्या जो शुद्ध आत्मा अक्षर पुरुष जो आपल्यामध्ये आहे त्याची सत्ता असते. आणि तो सत्ता ह्याचा अर्थ फक्त एवढंच त्या ठिकाणी आपल्यामध्ये जे घडतं त्या, कारण जीव जो अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला असल्यामुळे प्रकृती वाहवत जात असते आणि त्याप्रमाणे आपण कार्य करत असतो, कर्म करत असतो.
आतून खरं म्हणजे तो शुद्ध आत्मा आपल्याला मार्गदर्शन करत असतो, पण आपलंच लक्ष नसतं. म्हणून सत्ता ही त्या अक्षर पुरुषाची असते, आपल्यामध्ये सुद्धा त्याची सत्ता आहे, पण आपण ती सत्ता झुगारून देतो, आपण दुर्लक्ष करतो त्या सत्तेकडे, आणि आपण काय होतो, आपण प्रकृतीचं दास्य करतो. आपण प्रकृतीचे दास होतो. हा फार मोठा फरक आहे. आणि म्हणजे विषय निघालाय म्हणून मी सांगते की तो विश्वाती तो पुरुष आहे ना, तो मात्र प्रकृतीचा दास नाही. आणि त्यामुळे कृष्ण सुद्धा जो अवतार म्हणून इथे प्रकटलाय तो सुद्धा प्रकृतीचा दास नाही, कारण त्याचं खरं रूप तेच आहे. तो प्रकृतीचा दास नाही, तो विश्वातीत पुरुषोत्तम सुद्धा प्रकृतीचा दास नाही. त्याची सत्ता प्रकृतीवर आहे. म्हणजे त्यांनी फक्त इच्छा व्यक्त करायची, कार्य करायचं प्रकृतीने. म्हणजे जसं एकोहम बहुश्याम ही पहिली इच्छा त्यांनी व्यक्त केली, आणि कार्य कोणी केलं, विश्वाची निर्मिती केली, सगळी पराप्रकृती. तर अशा प्रकारे सत्ता त्याची, कार्य प्रकृतीचं. हा फार महत्त्वाचा भाग ह्याच्यामध्ये आहे, आणि तो नीट आपण लक्षात घेतला पाहिजे. ह्याचं स्पष्टीकरण हळूहळू आणखीन होईल या पुढच्या भागामध्ये, पण हे अगदी कायम लक्षात ठेवा की प्रकृती कार्य करते, सत्ता त्याची असते. आपल्यामध्ये सुद्धा त्याची सत्ता असते, पण आपण ह्या अपरा प्रकृतीमध्ये इतके गुंततो की आपल्याला त्या मार्गदर्शन आपल्याला लक्षातच जात नाही. आपण त्या अपरा प्रकृतीमध्ये वावत जातो, म्हणजे आपण तिचे दास होतो. आणि ईश्वर मात्र प्रकृतीचा दास नसतो, तो तिचा स्वामी असतो असं म्हटलं जातं. प्रभू असतो, स्वामी असतो. हा फार महत्त्वाचा विचार या सगळ्या प्रकृती पुरुष या संदर्भातला आहे. कुठे होतो आपण? 65. तरी केवळ जे सत्ता तो पुरुषगा पांडूच होता, प्रकृती ते समजता क्रियाना, बुद्धी इंद्रिये अंतःकरण इत्यादी विकार भरण आणि ते तिन्ही गुण सत्वाधिक हा आघवाची मेळावा प्रकृती जाहला जाणावा, हेच हेतू संभवा कर्माची. या म्हणजे कर्माचा हेतू काय, म्हणजे कर्म का घडतं, आपण आपल्याकडून जे कर्म घडतं ते कशामुळे घडतं, तर ह्या सगळ्यामुळे घडतं. म्हणजे 3 गुण, आपल्यामध्ये असलेले 3 गुण, आणि त्याबरोबर आपल्यामध्ये असणारे विकार, आणि आपली बुद्धी, इंद्रिय, अंतःकरण, म्हणजे सगळं प्रकृती. ही झाली सगळी प्रकृती. आपली बुद्धी ही सुद्धा प्रकृती, इंद्रिय ही प्रकृती. आणि म्हणून मगाच्या श्लोकामध्ये होतं की ह्याच्या पुढे अंधकार आहे, तमस आहे, ह्याच्या अलीकडे मात्र ज्योती आहे, असं जे वर्णन आहे ना ते म्हणून आहे. तर अशा प्रकारे बुद्धी, इंद्रिये, अंतःकरण इत्यादी विकार भरण, या सगळ्यामध्ये जे विकार असतात आणि ते तिन्ही गुण सत्वाधिक हा आघवाची मेळावा प्रकृती जाहला जाणावा, हेची हेतू संभवा कर्माची. या म्हणजे कर्म आपल्याकडून ह्या हेतूनी म्हणजे कारण, की ह्याच्यामुळे, ह्या अशा प्रकृतीमुळे आपल्याकडून कार्य होत असतं. तो आपल्यातला ईश्वर ते कार्य करत नसतो. कोण करत असतं? आपली प्रकृती करत असते. आता पुढे पुढची 20वा श्लोक. कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृती उच्यते, पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु उच्यते. म्हणजे आता ह्याच्यामध्ये 3 शब्द आले पहा, कार्य, कारण आणि कर्तृत्व. आता हे 3 आपण नीट लक्षात घेऊ की आधी कारण म्हणून ह्याचा अर्थ काय. कारण ह्याचा अर्थ की म्हणजे कुठलंही कार्य घडण्यासाठी आपल्यामध्ये जी इच्छा, प्रेरणा असते त्याला म्हटलंय कारण. कारण त्या कारणामुळे कार्य घडतं.
त्या कारणामुळे म्हणजे तो हेतू, कारण हा कार्याचा हेतू असतो की आपल्याला हे काहीतरी हवं आहे असं आपल्याला वाटतं आणि म्हणून मग आपण त्या प्रकारे कार्य करतो. तर कारण, कार्य आणि कर्तृत्व. कर्तृत्व हा जो शब्द आहे ना, त्याचा खरा म्हणजे अर्थ असा आहे ह्या ठिकाणी की ह्या सगळ्या ह्याला म्हणजे जे कार्य घडत असतं त्या कार्याला प्रेरणा जे देतं त्याला कर्तृत्व म्हटलंय. आणि प्रेरणा कोण देतं, कार्याला प्रेरणा कोण देतं? आपलं मन, बुद्धी, अहंकार, इंद्रिय ही त्याला प्रेरणा देतात. बरोबर आहे ना? का इंद्रियांना एखादी गोष्ट हे म्हणजे त्याचं ज्ञान झालेलं आहे, मग मनाला ते ज्ञान मिळतं. मग मन म्हणतं मला हे हवंय, मन बुद्धीला आपल्याकडे खेचतं, मग बुद्धी तेच म्हणते. आणि अहंकार तर आपल्यामध्ये आहेच की नाही नाही हे मला मिळालंच पाहिजे, असं मग ते होतं. शेवटी त्याचं स्वरूप होतं की हे मला मिळणार नाही असं कसं, हे माझंच आहे, हे मला मिळालंच पाहिजे. हे जी सगळी प्रेरणा जी असते ही देणारी सगळी जी काही एकूण व्यवस्था आहे ती म्हणजे प्रकृती. तर हे जे सगळं त्याला हेतू म्हटलंय. हेतू म्हणजे ह्या मुळे हेतू याचा अर्थ कारणच, की ह्या हेतूमुळे किंवा ह्यामुळे सगळं कार्य घडतं. की अशी प्रेरणा मिळत राहते सारखी की मला हे हवंय, मला हे नकोय. जसं अर्जुन म्हणतो की हे युद्ध मी करणारच नाही, माझ्या मनाला माझ्या बुद्धीला हे पटतच नाही. म्हणजे त्यांनीच निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय कशामुळे घेतला आहे? त्याचं मनबुद्धी जे सांगते त्यामुळे त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण जे काही निर्णय घेतो, आपण जे संकल्प करतो, विकल्प करतो, कार्य करतो, त्याच्या मागे ज्या प्रेरणा असतात त्याला कर्तृत्व असं म्हणतात. कर्तृत्व हा शब्द एरवी आपण वेगळ्या अर्थाने घेतो, पण या ठिकाणी कर्तृत्व म्हणजे ह्या प्रकृतीकडून मिळणाऱ्या प्रेरणा. मन, बुद्धी, अहंकार, इंद्रिय ह्या सगळ्यांकडून जी प्रेरणा मिळते की हे मला हवंय, हे मला नकोय. ज्याला राग, द्वेष असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे ना? आठवतात हे शब्द? राग म्हणजे हवंय, द्वेष म्हणजे नको आहे. हे सगळं जे काही घडतं त्याच्या मागे ह्या प्रेरणा असतात. तर अशा प्रकारे कार्य कारण कर्तृत्वे हेतू, त्याच्या मागे जो हेतू म्हणजे जे हे सगळं जे काही घडतं त्याला प्रकृती असं म्हणतात. प्रकृती उच्चते त्याला असं म्हटलं जातं. त्याला म्हणजे प्रकृती हे सगळं करते असा दुसऱ्या शब्दात आपण असं म्हणू शकतो. त्याला प्रकृती म्हणतात. आणि मग म्हटलंय पुरुष हा सुखदुःखाना भोक्तृत्वे हेतू उच्चते. म्हणजे कार्य करते प्रकृती, पण त्या कार्य केल्यामुळे जे सुख दुःख वाट्याला येतं त्याचा भोग मात्र पुरुषाला लागतो. त्याचं भोगता कोण? तो पुरुष. म्हणजे आपला जो आत्मा आहे भोगता, ह्याचा अर्थ लक्षात घ्या की तो सुख दुःख भोगतो. ह्याचा अर्थ काय की त्याला काय आतमध्ये काय आनंद होतो किंवा दुःख होतं असा त्याचा अर्थ नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की ते जे कार्य केलं जातं प्रकृतीमुळे, जे काही आपल्याकडून कार्य केलं जातं त्याचे जे पुढे परिणाम होणार असतात, सुख दुःखादी परिणाम जे काही होणार असतात ते आत्म्यावरती होतात. कारण मग तो आत्मा पुढच्या त्याच्या कुठल्या योनीमध्ये तो जन्मेल, तो काय त्याची स्थिती असेल, ती जी सुख दुःख पुढची आहेत त्या सगळ्या पुढच्या सुख दुःखांचा म्हणजे आपण त्याला नुसतं ना कर्मसिद्धांत असं आपण म्हणून सोडून देतो. पण त्याच्यामागे हे एवढं खरं म्हणजे स्पष्टीकरण आहे की प्रकृती कार्य करते आणि त्या प्रकृती सगळी प्रेरणा देते आणि भोगणारा कोण असतो? तर आत्मा असतो.
सुख मिळालं तरी ते त्याला मिळतं. पुढचा चांगला जन्म मिळाला, स्वर्ग मिळाला, मोक्ष मिळाला, जे काही त्या आत्म्याला मिळालं, चांगलं असू दे नाही तर वाईट असू दे, ते भोगावं लागतं त्या पुरुषाला. म्हणजे प्रकृतीचं कार्य आणि भोगणारा तो. आता ज्ञानेश्वरांनी हे फार सुंदर शब्दांमध्ये मांडले. तेथ ओव्या पाहतोय आपण. तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारसी आधी, मग तिया लावी ती वेधी कारणांचा. म्हणजे आधी इच्छा बुद्धी हे अहंकाराला आधी डिवचतात की नाही अहंकाराला, आपल्यात अहंकार आहेच तर त्यामुळे त्या अहंकाराला नुसतं हे प्रेरणा मिळाली की हे पाहिजे की मग तो अहंकार म्हणतो हो हे मला मिळालंच पाहिजे. ते तो जो च येतो पुढे तो त्या अहंकारामुळे येतो. अहंकाराला ते आधी तयार करतात, मग तिया लावी ती वेधी कारणांचा. म्हणजे मग त्या अहंकाराला ते कारण होतं की मग ते कार्य घडण्याचं कारण मग निर्माण होतं. तेची कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया तया नाव धनंजया कार्य पैगा. म्हणजे ते जे कारण आहे त्या कारणाने जे काही घडतं त्याच्या पुढे जी काही क्रिया केली जाते त्याला कार्य असं म्हटलेलं आहे. जे श्लोकामध्ये कार्य, कारण, कर्तृत्व असे जे शब्द आहेत त्याचं स्पष्टीकरण आहे. तर त्याला कार्य असं म्हणतात. आणि इच्छा मदाचा थावी लागली मना ते उठवी, ते इंद्रिये राहटवी सिद्धांत हे कर्तृत्व पै. म्हणजे इच्छा नुसती इच्छाच राहत नाही, मग त्या इच्छेमधून मद निर्माण होतो. मद म्हणजे अहंकार. त्या अहंकारातून मग मद म्हणजे हे माझंच आहे, दुसऱ्याकडे जाईलच कसं. जसं असतं ना मुलांना, पहिला नंबर माझाच आहे, दुसऱ्याला मिळालाच कसा. लहानपणापासून ह्या गोष्टी ज्या निर्माण होतात, दुसऱ्याचं सुख बघवत नाही आपल्याला आणि दुसऱ्या दुःखी झालेला त्याचा आनंद होतो आपल्याला. ह्या ज्या सगळ्या निर्माण होतात गोष्टी, हा मद असतो, हा अहंकार असतो. सगळं जे चांगलं आहे ते फक्त मला. तर ते असं तो मद जे म्हटलंय त्याच्या मागे मद ही अशा प्रकारची शक्ती आहे किंवा अशा प्रकारची प्रेरणा आहे की हे मला मिळालंच पाहिजे. ते जे आहे तो मद मला मिळालंच पाहिजे, हे माझंच आहे, हे मलाच मिळणार आहे वगैरे वगैरे जे सगळं आहे तो मद. आणि असा हा मद मनाते उठवी, मनाला तो प्रेरणा देतो. आणि ते इंद्रिये राहटवी हे कर्तृत्व पैगा. म्हणजे हे कर्तृत्व पै म्हणजे अर्जुनाला म्हणते अरे बाबा की अशा प्रकारे मनाला उठवतो तो अहंकार, म्हणजे जागृत करतो की नाही हे मिळालंच पाहिजे. मग मन त्याच्या मागे लागतं, मग इंद्रिय काम करायला लागतात. राहाटवी म्हणजे इंद्रिय कामाला लागतात. आणि अशा प्रकारे हे कर्तृत्व म्हणजे ते एकूण सगळं घडायला लागतं. म्हणून तिन्ही या जाणा कार्य कर्तृत्व कारणा प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे. सिद्धांचा राणा म्हणजे कृष्ण, श्रीकृष्ण. तर तो आपल्याला अर्जुनाला सांगतोय की कार्य कर्तृत्व कारणा ह्या सगळ्याचं मूळ काय आहे तर प्रकृती. एवं तिहीचेही समवाये प्रकृती कर्मरूप होये, परी जया गुणा वाढे त्राये त्याची सारखी. म्हणजे ह्या तिन्हीमुळे म्हणजे कार्य कर्तृत्व कारण ह्या सगळ्यामुळे प्रकृती कर्मरूप होते. म्हणजे प्रकृतीकडून कार्य घडतं, पण कार्य कसं घडतं हे आता पुढे सांगितलंय. कुठल्या प्रकारचं कार्य घडेल तर ते असं घडतं की परी जया गुणा वाढे त्राये
त्याची सारखी, म्हणजे त्याच्यामध्ये जे गुण आहे, समजा तो सत्वगुणी असेल तर कार्य सात्विक घडेल, जर तो रजोगुणी असेल तर राजसिक कार्य घडेल, तो जर तमोगुणी असेल तर तामसिक काहीतरी घडेल. तर असं म्हणजे त्या कार्याला, त्या कृतीला जे रूप येतं ते त्या गुणांमुळे येतं. प्रेरणा, कर्तृत्व सगळं प्रकृतीचं, पण ती प्रकृती गुणात्मक आहे ना, त्यामुळे त्या गुणांमुळे त्या कार्याचं, त्या कृतीचं स्वरूप ठरतं की ते सात्विक आहे का, राजसिक आहे का, तामसिक आहे, हे त्यामुळे घडतं. त्याची सारिखी म्हणजे त्याप्रमाणे, त्या गुणांप्रमाणे त्याच्यासारखं हे घडतं. जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणिजे, रजोगुणे निपजे मध्यमते, जे का केवळे तमे होती जिये कर्मे, निषिद्धे अधमे जाणतीये. सोपं आहे ना समजायला, सगळं अगदी सगळ्यांना समजलं असेल की सगळं सत्वगुणांनी सत्कर्म, रजोगुणांनी मध्यम प्रकारचं, आणि तम जिथे असेल तिथे सगळी निषिद्ध अधम अशी कृत्य घडतात. ऐसेनी संता संते कर्मे प्रकृतीस्तव होते, तयापासोनी निर्वाळे ते सुख दुःख गा. म्हणजे ऐसेनी संता संते ह्याचा अर्थ चांगली कर्म, वाईट कर्म. संता संते ह्याचा अर्थ असा आहे या ठिकाणी की बरी वाईट जी काही कर्म घडतात, चांगली वाईट जी कर्म घडतात, ऐसेनी संता संते कर्मे, चांगली वाईट कर्म अशा प्रकारे प्रकृती स्तव होते. प्रकृतीमुळे, स्तव म्हणजे प्रकृतीमुळे तशी ती होतात. आणि तयापासोनी निर्वाळे ते सुख दुःख गा. त्याच्यापासून जे निर्माण परिणाम म्हणून जे काय होतो त्या कर्मांचा, ते सुख दुःखाच्या रूपामध्ये तो परिणाम होतो. असंती दुःख उपजे, सत्कर्मी सुख निपजे, तया दोहींचा बोलीजे भोगू पुरुषा. की पुरुषाला तो मग भोगावा लागतो, आणि पुरुषाला भोगावा लागतो म्हणजे काय हे मी आता स्पष्ट केलं की पुढच्या ह्याच्यामध्ये किंवा आपल्या ह्याही आयुष्यात पुढचा काळ आहे ना, त्याही काळामध्ये आपल्याला भोगावं लागतं. आपल्याला जे भोगावं लागतं म्हणजे ते त्या आत्म्याला भोगावं लागतं. आणि ते जे सगळं कर्म, त्यांनी केलेली कर्म, त्या माणसाकडून केली जाणारी कर्म, त्याच्या मनातले विचार, मग ते राजसिक असो, तामसिक असो, सात्विक असो, जे काही सगळं आहे ते त्या आत्म्यावरती असे काही परिणाम करतं की ते सगळे विचार आणि ते सगळं बरोबर घेऊन तो आत्मा पुढे जातो. आणि त्यामुळे पुढचाही जो काळ आहे या मृत्यूनंतरचा, तोही मग त्याच्यावर सुखदुःख ही त्याच्यावर अवलंबून असतात. सुखदुःखे जववरी निफजती साचोकारी, तव प्रकृती उद्यमू करी पुरुष भोगी. जोपर्यंत ही अशी सुख दुःख निर्माण होत असतात, निफजती म्हणजे निर्माण होत असतात, तोपर्यंत प्रकृती उद्यमू करी, म्हणजे सगळा उद्योग कोणाचा, प्रकृतीचा, आणि पुरुष भोगी, पुरुष ते भोगतो. आणि पुढे ज्ञानदेवाने असं म्हटले, प्रकृती पुरुषांची कुळवाडी, सांगता असंगडी, जे आंबुली जोडी आमुला खाय. म्हणजे त्यांनी म्हटलंय की ही प्रकृती पुरुषांची कुळवाडी, म्हणजे त्यांचं ते त्यांची संगत म्हणा, त्यांचं ते म्हणजे ते पती पत्नी असल्यासारखं. हा, ते कसे आहेत तर या ठिकाणी कुळवाडी सांगता असंगडी, म्हणजे सांगणं म्हणजे अगदी विचित्रच आहे. ज्ञानदेवांचा काळ आहे, आजचा नाही. तर प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी फार विचित्र आहे. कारण का, आंबुली जोडी आमुला खाय.
ती स्त्री पत्नी जी आहे ती मिळवते आणि खातो बसून पती, असं अशा प्रकारचं. म्हणजे ज्ञानदेवांच्या काळामध्ये अशक्यच गोष्टी होत्या, असं कधी घडतच नव्हतं. आता आंबुली जोडी आमुला खाय, आमुलया आंबुलिये संगती ना सोये, की आंबुली जगविये चोज ऐक. हे पुन्हा आता नवीन विचार ह्याच्यातून सांगितलंय. म्हणजे आतापर्यंत हे कसं पती पत्नीसारखं त्यांना हे केलंय, सांगितलंय आपल्याला. आणि मग पुढे काय म्हणतात, आमुलया आंबुलिये संगती ना सोये. म्हणजे हे आहेत पती पत्नी सारखे, पण त्यांचा एकमेकांशी काही संग नाही. संगती ना सोये म्हणजे त्यांचा एकमेकांशी संग नाही, त्यांचा एकमेकांशी मेळ नाही, मिलन नाही, काही नाही. आणि असं असताना सुद्धा की आंबुली जगविये. कारण हे पती पत्नी संबंध म्हटलं तर त्याच्यामध्ये हा फरक आहे की ह्यांचा काही संग काही नाही, त्या दोघांमध्ये मेळ नाही, पण सगळं जग मात्र निर्माण करते. विये म्हणजे त्या सगळ्या जगाला जन्माला घालते कोण, ही प्रकृती. चोज ऐक म्हणजे किती आश्चर्य आहे बघ अर्जुना. आता पुढचा श्लोक 21. पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंगोस्य सद असत निजजन्मसु. म्हणजे पुरुष आणि पुरुष कसा तर प्रकृतिस्थ म्हणजे प्रकृतीमध्ये जो स्थित झालेला आहे असा जो पुरुष. आता आहे ना आपल्या देहामध्येच तो आत्मा आहे, म्हणजे प्रकृतीमध्ये स्थित झालेला पुरुष जो आहे तो कसा होतो तर म्हणजे भोगतो. तो काय भोगतो तर प्रकृतिजान गुणान, प्रकृतीच्या मुळे निर्माण किंवा प्रकृतीचे जे सगळे गुण आहेत, त्रिगुण जे आहेत ते सगळे त्याच्यामुळे निर्माण जे काही होतं ते सगळं भोगणारा तो असतो. कारणं गुणसंगस्य म्हणजे ह्या गुणसंग त्याला जो लागतो, त्या आत्म्याला जो गुणसंग लागतो प्रकृतीचा, कारण त्या प्रकृतीमध्ये तो स्थित झालेला आहे, त्यामुळे त्या गुणांचा संग त्याला लागतो. आणि त्यामुळे पुढे जे काही आहे सत असत निजन्मसू म्हणजे पुढे त्याचे जन्म कोणत्या योनी आहे, तिथे शब्द योनी जन्मसू म्हणजे कुठल्या योनीमध्ये, चांगल्या वाईट कुठल्या योनीमध्ये तो पुन्हा जन्म घेणार आहे, हे सगळं त्या गुणसंगावरती अवलंबून असतं. की ज्या गुणांचा संग त्या प्रकृतीमुळे त्या पुरुषाला लागला, ज्या प्रकृतीमध्ये तो स्थित झालेला आहे, त्या प्रकृतीच्या गुणसंगामुळे त्याच्या पुढच्या चांगल्या वाईट जन्मांचा चांगले वाईट जन्म हे ठरत असतात. आता ओव्या बघा. आता इथे पहिल्यांदा त्या पुरुषाचं वर्णन कसं केलंय. जे अनंगू तो पेंधा, निकवडा नुसधा, जीर्णू अतिवृद्धापासून वृद्धू. पुरुषाचं वर्णन केलं हे सगळं की तो अनंगू म्हणजे त्याला अंग नाही, निराकार आहे. अनंगू म्हणजे त्याला, कारण निराकार आहे ना, तो आत्मा परमात्मा निराकार आहे. तर अनंगू म्हणजे निराकार. पेंधा म्हणजे पांगळा, तो काही कार्य करत नाही, तो कुठे हालचाल करत नाही, कार्य करत नाही. अक्षर पुरुष जो आहे तो काही करत नाही. तर तो जो म्हणून त्याला पेंधा म्हटलंय, पांगळा म्हटलंय. निकवडा म्हणजे याचा अर्थ की द्रव्यहीन, त्याच्याकडे काही कवडी सुद्धा नाही, काही मोल नाही त्याच्या अस्तित्वाला.
तर असं तो कसा आहे, निकवडा म्हणजे द्रव्यहीन आहे. आणि नुसधा म्हणजे एकटा आहे तो. नुसधा म्हणजे एकटा. आणि म्हणूनच पहा, त्यांनी जे सुरुवातीला इच्छा व्यक्त केली की एकोहम बहुश्याम, तो एकोहम ही जाणीव आहे त्याला की मी एकटाच आहे, ही त्याला जाणीव आहे. आणि त्यामुळे त्याला नुसधा म्हटलंय, म्हणजे तो एकटाच आहे. जीर्णू म्हणजे तो इतका जीर्ण, त्याचं सगळं इतका जुना आहे तो की अतिवृद्धापासूनही वृद्ध हे अगदी वृद्धापेक्षाही जास्ती वृद्ध, कारण तो अनादी आहे ना, अनादी आहे. त्यामुळे तो सगळ्यात वृद्ध, अतिवृद्धापेक्षाही तो जास्त वृद्ध. तया आडनाव पुरुषू त्याला त्याची ओळख, आडनाव म्हणजे काय, ओळख असते, आपली आयडेंटिटी असते. त्याला आडनाव असं का म्हटलंय, आडनाव ही आपली, आणि विशेषतः त्या काळामध्ये ज्ञानदेवांच्या काळामध्ये व्यक्तीची ओळख ही तो कुठल्या कुटुंबातला आहे ह्याप्रमाणे होत असे. आज व्यक्तीची ओळख ही व्यक्ती म्हणून आहे, पण त्या काळामध्ये तसं नव्हतं. त्या काळामध्ये व्यक्तीची ओळख ही नेहमी तो कुठल्या कुटुंबातला आहे यामुळे त्याला जाणत असत. तर त्यामुळे त्याला आडनाव हे महत्त्वाचं, म्हणजे त्याचं घराणं कुठलं हे महत्त्वाचं. तर त्याचं आडनाव पुरुष म्हणजे त्याची ओळख काय, तर पुरुष. एरवी स्त्री ना नपुंसकू किंबहुना एकू निश्चयो नव्हे. म्हणजे काय, एरवी म्हणजे जर आपण विचार केला, नीट विचार केला, तर हा पुरुष म्हणतोय आपण त्याला, पण त्याला पुरुष म्हणायचं म्हणजे तो स्त्री पण नाही आहे, तो नपुंसकही नाही आहे. आणि किंबहुना म्हणजे जास्ती काय सांगू मी आणखीन तुला, एकच तो कोणीतरी आहे असं सुद्धा निश्चयाने सांगता येत नाही. हा कोण आहे हे निश्चयाने सांगता येत नाही. हा एक कोण आहे असं निश्चयाने सांगता येत नाही. निश्चयो नभे ह्याचा अर्थ असा घ्यायचा की किंबहुना म्हणजे अर्जुना आणखी काय त्याचं वर्णन करू, तर तो एकू आहे, पण काय म्हणजे त्याचं काय आहे, तो कसा आहे हे निश्चयाने मला सांगता येत नाही. आता पण तरी सुद्धा त्याचं थोडं वर्णन कसं केलंय. अचक्षु अश्रवणू अहस्तू अचरणू रूप ना वर्णू नाम आथी. म्हणजे त्याला काहीच नाही आहे, चक्षु नाही, श्रवण नाही त्याला, म्हणजे अहस्तू हात नाही, पाय नाही, रूप नाही, वर्ण नाही, त्याला काहीच नाही. कारण तो असा म्हणजे त्याला तो निराकारच आहे, त्याला हे सगळं काही नाहीच आहे. नाम आथी म्हणजे आपण त्याला म्हणतो आपलं पुरुष असं एवढंच फक्त म्हणतोय. अर्जुना काहीची जेथ नाही, तो प्रकृतीचा भरताप आहे. म्हणजे भरता ह्याचा अर्थ आधार देणारा, पोषण करणारा. भरता याचा अर्थ हा आहे. हा भरता म्हणजे भरतार असं ते जे कोळी गीतामध्ये येतं ना, भरतार, त्याचा ते भरता ह्यावरून आलेला शब्द आहे तो भरता. आणि भरता पतीला भरता म्हणतात. याचा अर्थ पती हा आधार देणारा असतो, पोषण करणारा असतो, म्हणून भरता असं म्हणतात. तर तो प्रकृतीचा भरता म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही, पण तो प्रकृतीचा भरताप आहे की भोगणे ऐसे याही सुख दुःखाचे. म्हणजे त्या प्रकृतीचा भरता आहे, तिला आधार देतो आणि त्यामुळे सगळं सुख दुःखाचा भोग मात्र त्याला भोगावा लागतो. तो तरी अकर्ता उदासू अभोक्ता परी या पतिव्रता भोगविजे. म्हणजे तो कसा आहे, तो काहीच नाही करत, तो अकर्ता आहे. उदासू म्हणजे अलिप्त आहे, सगळ्यापासून तो अलिप्त आहे.
अभोक्ता आहे. त्याला का अभोक्ता याचा अर्थ या ठिकाणी त्याला काही हवंय असं नाही. त्याला भोगावे लागतात, पण त्याला काही हवंय म्हणून तो भोगतो असं नाही. आपण जशी असतो की आपल्याला हवंय म्हणून आपण ते भोगतो, तसं त्याचं नाही. तो अभोक्ता आहे, म्हणजे त्याला काहीही नको आहे. उदासू आहे तो, अलिप्त आहे तो, अभोक्ता आहे. परी या पतिव्रता भोगविजे. ही पतिव्रता आहे, त्याला सगळे भोग भोगवते, करते ही आणि त्याला भोगवते. पुढे एक ओवी सोडा आणि पुढची 86 ओवी बघा. मा ये प्रकृती तव गुणमयी हेची नाव, किंबहुना सावेव गुण तेची हे. म्हणजे ही प्रकृती कशी आहे अर्जुना? मा याचा अर्थ अर्जुना बाबा, ही प्रकृती जी आहे ना ती मात्र गुणमयी आहे. तिचं नावच गुणमयी गुणमयी आहे. किंबहुना फार काय सांगू, सावेव म्हणजे ती सावेव गुण म्हणजे ती प्रत्यक्ष मूर्तिमंत गुणच आहे. मूर्तिमंत, सावेव म्हणजे अवयव, सअवयव. सावेव म्हणजे सअवयव म्हणजेच मूर्तिमंत. ती मूर्तिमंत गुणच आहे. आता त्यानंतर पुन्हा एक ओवी सोडून पुढे 89वी ओवी, 87, 88 सोडून 89वी ओवी. काही मन हे नपुंसक की ते भोगवी तिन्ही लोक, ऐसे अलौकिक करणे येचे. मन कसं आहे तर नपुंसक आहे, ते मन म्हणतो ना आपण. ती नाही तो नाही ते म्हणतो. तर नपुंसक म्हणजे काही त्याला काही नकोच आहे मनाला, पण ते की ते भोगवी तिन्ही लोक, ही प्रकृती त्याला तिन्ही लोक भोगवते. म्हणजे माणसाच्या मनाला तीन लोक म्हणजे पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ म्हणजे नरक, हे सगळं जे आहे ते सगळं माणसाच्या मनाला, बाबा नरक नको आपल्याला, स्वर्ग हवा आपल्याला, पृथ्वीवरती छान अगदी स्वर्गासारखं सुख पृथ्वीवरती मिळू दे, हे सगळं माणसाच्या मनाला ती भोगवते. म्हणजे मनाला ती ह्या सगळ्या प्रेरणा मनाला देत असते. प्रकृतीचं आणखीन पुढे वर्णन केलं 91 ओवी बघा, मधली एक ते 91 ओवी. हे कामाची मांडवी, हे मोहवनीची माधवी, इये प्रसिद्धची दैवी माया हे नाव. म्हणजे कामाची मांडवी म्हटलंय बरं का. काम म्हणजे इच्छा, कामाची मांडव म्हणजे कामरूपी वेलाचा मांडव, असा अर्थ मांडव. आणि मांडव का म्हटलं आहे तर वेल जो असतो त्याला आधार म्हणून मांडव लागतो, बरोबर आहे. आधार लागतो ना, नाही तर वेल जमिनीवर पडेल, तर त्याला आधार लागतो म्हणून मांडव आपण घालतो वेलासाठी. तर म्हणून कामरूपी जे काही वेल आहे तो वेल टिकलाच नसता. मांडव कोण आहे? प्रकृती. म्हणजे सगळ्या इच्छा आपल्यामध्ये ज्या निर्माण होतात, त्या मोह, लोभ, सगळ्या प्रकारच्या इच्छा, वासना, जे काही सगळं निर्माण होतं त्याला आधार देते कोण? तर ही प्रकृती देते. म्हणून मांडवी म्हटलंय तिला, मांडवी. हे मोहवनीची माधवी, माधवी म्हणजे वसंत ऋतू. माधवी याचा अर्थ वसंत ऋतू. मोहवन, मोहाचंच वन, सगळे मोहच होतील अशा प्रकारचं वन, त्याच्यात आणि वसंत. म्हणजे वसंत ऋतू आला की सगळं वन कसं सुंदर हे होतं, फुलून जातं, पानं फुलं सगळं इतकं टवटवीत होतं. तर तसं
आधीच मोहाचं वन आणि त्याच्यात आणि प्रकृती ही माधवी आहे, म्हणजे वसंत ऋतूसारखी त्या मोहाना ती इतकी चेतवते. इये प्रसिद्धची इये म्हणजे हिची प्रसिद्धी काय तर दैवी माया, म्हणजे ही दैवी माया असं तिला नाव आहे. दैवी माया म्हणजे ही, कारण ती ईश्वराचीच एक अंग आहे ना. ईश्वर आणि प्रकृती म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे वेगळे नाही, ती त्याचाच एक अंग आहे, त्याचाच एक भाग आहे. आणि म्हणजे दैवी माया म्हणजे दैवी माया किंवा पहा मूळ माया. मूळ माया हा शब्द तुम्ही ऐकला असेल, दासबोधामध्ये मला वाटतं मूळ माया आहे. तर हे सगळं जे काही आहे ते त्या मूळ मायेतून निर्माण होतं, ही कल्पना आहे. आणि म्हणून मागे एकदा मी उल्लेख केला होता, पुन्हा करते, आठवण झाली म्हणून, की जनाबाई म्हणते ह्याला विठोबाला म्हणते, ती जरा शिव्याच घालते कित्येक वेळेला विठोबाला. तर ती म्हणते ए मूळ मायेच्या कार्ट्या असं म्हणते. कारण का की परमेश्वर सुद्धा जगामध्ये प्रकट जो झाला, म्हणजे हे सगळं जग हे परमेश्वराचं प्रकटीकरण आहे. आणि ते प्रकटीकरण कोणामुळे झालं, त्या पराप्रकृतीमुळे, मूळ मायेमुळे झालं. आणि म्हणून तो सगळं प्रकटीकरण हे त्याच्यामुळे आहे, तिच्यामुळे आहे, पराप्रकृतीमुळे आहे, मूळ मायेमुळे. म्हणून जनाबाईंनी असे शब्द वापरले, मूळ मायेच्या कार्ट्या, म्हणजे रागवली आहे ती, रागाच्या भरात ती त्याला हे करते की काय माझ्यावरती तू असं हे सगळे प्रसंग आणलेस, किती मला काय हे कष्ट करावे लागतात, यातना सहन कराव्या लागतात. तर त्याला ती शिवी देते असं, मूळ मायेच्या कार्ट्या. तर असं ते मूळ माया ही ती प्रकृती. तर हे सगळं जे काही निर्माण झालेलं आहे ते तिच्याच मुळे आहे. आणि म्हणून इथे त्याला दैवी माया म्हटले, दैवी माया. पुढे एक ओवी सोडून पुढे थोड्या ओव्या गाळते, कारण तेच आहे म्हणून गाळते. 93 ओवी. कळा येथुनी झालिया, विद्या येथुनी केलिया, इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे. म्हणजे कळा म्हणजे कला ज्या असतात ना, कौशल्य, कला कौशल्य, ते सगळं इथूनच निर्माण झालं, प्रकृती. विद्या इयेचिया केलिया, सगळ्या ज्या विद्या, निराळ्या प्रकारच्या विद्या आहेत त्या सुद्धा प्रकृतीमुळे निर्माण झाल्या. इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे, म्हणजे सगळं इच्छा ज्ञान सुद्धा ग्रहण करण्याची इच्छा होणं आणि मग क्रिया होणं, हे सगळं मुळे तिच्याच मुळे होत असतं. कारण आपण जर समजा तमोगुणी असलो, आळशीच असलो, काहीच नको आहे करायला, कुठे ज्ञानाच्या मार्गाला जाणार नाही जाणार. आपण जे ज्ञानाचा मार्ग निदान जाणून घेण्याचा तरी प्रयत्न करतो, म्हणजे ती आपली प्रकृती तमोगुणी नाही आहे असं आपण समजायचं. पुढे आता एक पुढची 96 ओवी घेते. 96 ओवी. त्याच्या आधी सगळं सकळ खेळ येचा वगैरे असं म्हटलंय ना, कारण तेच पुन्हा पुन्हा आहे म्हणून नाही घेते. 96 ओवी, कारण त्याच्यात महत्वाचे जिथे जिथे विचार आहेत ते घेते मी. हे अद्वयाचे दुसरे, हे निसंगाचे सोयरे, निराळेसी घरे नांदत असे. म्हणजे अद्वय, ज्ञानदेव बघा, अद्वैत हा शब्द न वापरता अद्वय असा शब्द वापरतात. म्हणजे अद्वैत म्हटलं ना की त्याच्यामध्ये थोडासा द्वैत काहीतरी आहे ही कल्पना असते, पण अद्वय म्हटलं म्हणजे ते विभागूच शकत नाही, ते एकच आहे
हा हा भाव जास्ती ह्या अद्वय या शब्दामध्ये, आणि त्यामुळे ज्ञानदेवांनी अनेक ठिकाणी अद्वय शब्द वापरला आहे. त्यांच्या इतरही जे अमृतानुभव आहे, इतर जे हे आहे त्याच्यातही अद्वय शब्द येतो. ते हे अद्वयाचे दुसरे म्हणजे ह्याचा अर्थ पुरुष आणि प्रकृती हे अद्वय आहे, एकच आहे ते. त्यातलं दुसरं अंग, एक अंग म्हणजे पुरुष, दुसरं अंग म्हणजे प्रकृती, म्हणून अद्वयाचे दुसरे असं म्हटलंय. निसंगाचे सोयरे म्हणजे जो पुरुष निसंगी आहे, त्याला कोणाचा संग नको आहे, संग विना तो आहे. पण ही मात्र सोयरे आहे, त्याची सोयरे म्हणजे जवळीक असणं, सोयरीक म्हणतो आपण ना. तर ही प्रकृती त्याची संग करणारी आहे. तो निसंगच आहे, पण प्रकृती त्याचा संग करते. आणि तसं आणखीन पुढे सांगितलंय, निराळेसी घरे नांदत असे. निराळा ह्याचा अर्थ या ठिकाणी जो निराकार आहे, निराकार, निराळा ह्याचा ह्या ठिकाणी अर्थ जो निराकार आहे, अशा या निराकाराच्या घरामध्ये ही नांदते. म्हणजे त्यांचा संग कसा आहे हे किती सुंदर शब्दामध्ये सांगितलंय बघा, की प्रकृती आणि पुरुष, आपण जर फक्त पती आणि पत्नी अशी कल्पना केली तर किती आपण चुकीची कल्पना करू. हा संग वेगळाच आहे, की तो निसंग आहे पण तरीही त्याच्याबरोबर आहे. हा निराळा आहे, निराकार आहे. आता निराकारच जो आहे त्याच्याबरोबर काय राहायचं, त्याच्या घरामध्ये राहायचं म्हणजे कसं. पण ही त्याच्या घरामध्ये नांदत असे. येते येतुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी, म्हणून तया आवरी अनावराते. सुंदर ओवी आहे बरं का ही, ह्याच्यात खूप सखोल विचार आहे. की येते म्हणजे हिच्या येतुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी, म्हणजे हिचं सौभाग्य इतकं काही व्यापक आहे. थोरी म्हणजे इतकं काही महान असं हिचं सौभाग्य आहे, की ती काय करते तर म्हणून तया आवरी अनावराते. अनावराते म्हणजे जो अनावर आहे. अनावर म्हणजे काय, अमर्याद. जो अमर्याद आहे तो ईश्वर कसा आहे, त्याला तो अनंत आहे, अमर्याद आहे, त्याला काही अंत नाही, संपूर्ण तो आहेच. तर अशा अमर्यादाला ती मर्यादित करते, ती मर्यादित करते. केवढा सखोल विचार आहे पहा, की ती मर्यादित करते. ह्याचा अर्थ काय, की तो नाही तर तो अमर्याद अनंत तसाच राहिला असता, परंतु ती विश्व निर्माण करते. विश्व, त्या विश्वामधली भूतमात्र, त्या विश्वामधली सृष्टी, हे सगळं जे आहे ते कसं, त्याचं रूप मर्यादित आहे ना. आपण प्रत्येक व्यक्ती अमर्याद नाही आहोत, आपण मर्यादित आहोत. आपल्याला काही मर्यादा आहे, आपल्या गुणांना मर्यादा आहे, आपल्या प्रकृतीला मर्यादा आहे. म्हणजे सगळं जे काही विश्व निर्माण ती करते ते मर्यादित स्वरूपामध्ये करते. फार खोल अर्थ आहे हा, समजला नाही तर या ओवीला काहीच अर्थ नाही. की ती अमर्यादाला मर्यादित करते, म्हणजे तो जो विश्वातीत अमर्याद आहे त्याला ती या विश्वामध्ये जी प्रकट करते, ती प्रकट करते म्हणजेच त्याला मर्यादित करते. ती एका विशिष्ट रूपामध्ये आणते. ती आपल्या देहाचं रूप, सगळ्या सृष्टीचं रूप, सगळ्या विश्वाचं रूप म्हणजे जो निराकार आहे त्याला रूप आणते. तो अरूप आहे पण त्याला ती रूपामध्ये आणते, म्हणजेच अमर्यादाला मर्यादित करते. खूप सखोल विचार आहे हा. म्हणून ही ओवी अगदी फार म्हणजे तात्विक दृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे. अनावर म्हटलंय म्हणजे अमर्याद, ह्या अमर्यादाला ती मर्यादित करते. तयाचा तव ठाई निपटून काहीची नाही, की तया आघवेही आपणची होय. म्हणजे तो कसा आहे तर त्याच्या ठिकाणी तव ठाई
निपटून काहीची नाही, म्हणजे त्याच्यामध्ये मुळी सुद्धा काही नाही. त्याला नाही आकार, नाही रंग, ना वर्ण, ना रूप, त्याला काहीच नाही. तो सगळं काही गुण नाही, काहीच नाही. म्हणजे असा तो जो आहे तयाचा तव ठाई, म्हणजे त्याचं स्वरूप कसं आहे तर त्याच्यामध्ये निपटूनी काहीच नाही, म्हणजे मुळी सुद्धा काही नाही. निपटूनी म्हणजे तुम्ही किती शोधलं तरी त्याच्यामध्ये काही नाही. तो निराकार आहे, तो अमर्याद आहे, तो अनंत आहे, तो अरूप आहे, तो निर्गुण आहे. असंच त्याचं सगळं स्वरूप आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही. पण ही काय करते की तया आघवेही आपणची होय, म्हणजे त्याच्यामध्ये काही नाही पण सगळं काही आघवेची आपणची होय, म्हणजे प्रकृतीच त्याचं सगळं रूप होते. प्रकृती सगळं रूप होते. आघवा म्हणजे तो जो काही आपल्याला जाणवतो, तो ह्या विश्वामध्ये जो जाणवतो, तो जो ह्या विश्वामध्ये आहे ते सगळं प्रकृतीनेच केलेलं आहे ना. म्हणून मी मगाशी सांगितलं की ती मूळ माया आहे, त्या मूळ मायेने सगळं प्रकटीकरण केलेलं आहे ईश्वराचं, की जो निराकार निर्गुण त्याच्यामध्ये काही नाही, त्याला सगळं जे काही रूप दिलंय. कारण आपल्यामध्ये सगळे गुण आहेत ना, गुण आहेत आपल्यामध्ये, आकार आहे आपल्यामध्ये, सगळं आपण काही अमर्याद नाही, मर्यादित आहोत, कधीतरी मृत्यू येणार आहे. म्हणजे हे सगळं आपलं जे काही रूप आहे, हे सगळं रूप जे काही निर्माण केलं, आघव म्हणून म्हटलेलं आहे, ते तिन्ही केलेलं आहे. नाही नाही, अवतार ही फार वेगळी कल्पना आहे. अवतार ही अशी कल्पना आहे की प्रकृती तो निर्माण नाही करत, तोच आपल्या इच्छेने तदात्मानम सृजाम्यहम असं जे म्हटले ना, यदा यदा हि धर्मस्य जे आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम असं जे म्हटलेलं आहे, तर मला स्वतःला जन्माला घालतो. आणि मग जन्माला कसा घालतो तर मी, म्हणजे आता थोड्या अर्थाने प्रकृती तिथे कशी येते तर माझ्या प्रकृतीचं अधिष्ठान करून, पराप्रकृतीचं अधिष्ठान करून, कारण त्याला जन्माला घालायला सुद्धा ती पराप्रकृती उपयोगी असते. प्रकटीकरण म्हणजे ह्या जगामधलं प्रकटीकरण. पण अवतार ही कल्पना आहे, त्याच्यामध्ये तो स्वतःला जन्माला घालतो, पण स्वतःला जन्माला घालण्यासाठी तो अधिष्ठान कशाचं करतो ते फार सुंदर श्लोक आहेत ते सगळे. म्हणजे ते लागून आहेत काही 2-4 श्लोक, आणि त्याच्यामध्ये आपलं सामान्य माणसाचं जे काही जन्म आहे आणि अवताराचा जो जन्म आहे त्याच्यामध्ये फरक कसा आहे तो दाखवला आहे. ते मला वाटतं तो 3रा-4था काहीतरी अध्याय असणार, मला आता इतकं आठवत नाही. पण तिथे ते सामान्य जो माणूस जन्मतो त्याच्यामध्ये ह्या म्हणजे जे आता आपण म्हटलं मूळ माया ही सगळी प्रकृती, पण त्याच्यामध्ये प्रकृती आपल्याला जन्मताच ही अपरा प्रकृती आपल्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये निर्माण होते, तर त्याचा परिणाम असतो. आणि अवतार जो जन्मतो तो, आता आपण ज्या वेळेला तिकडे हे करू ना, त्यावेळेला मी अवतारावरती संबंध जवळजवळ 1-1.5 तास मी अवतार या कल्पनेवर बोलणार आहे. तर तेव्हा हे अवतार ही याची प्रकृतीची मर्यादा तिथे संपते असं. आणि म्हणजे पराप्रकृतीचं अधिष्ठान करून तो स्वतःला जन्माला घालतो, पण तो स्वतःला जन्माला घालतो त्याच्या इच्छेने तो जन्मतो. मनुष्य देह तो धारण करतो त्याच्या इच्छेने. आपला जो जन्म असतो तो तसा नसतो. आपला जन्म हा प्रकृती आपल्याला जन्माला घालतो. प्रकृतीचा
हां, तिथे तो स्वतःला जन्माला घालतो. म्हणून मी गेल्या वेळेला गीतेवर बोलले होते ना, त्याहीपेक्षा ह्या वेळेला मी अवतार ह्या कल्पनेवरती जास्ती बोलायचं ठरवले. कारण अवतार ही कल्पना जवळजवळ 2-3 चॅप्टर्समध्ये त्यांच्या आहेत. तर ते तशा प्रकारे बोलायचं म्हणजे जितकं शक्य आहे तितकं. पण त्यावेळेला हे जास्ती स्पष्ट. म्हणजे थोडक्यामध्ये सांगते की अवतार आणि आपण ह्या जन्मामध्ये फरक आहे. आणि हे मी तो 3रा किंवा 4था जो अध्याय आहे तो शिकवताना मी हे सांगितलं होतं. आठवत असेल तर पहा. म्हणजे आज ह्या नाही आहेत आपल्या चारुताई, पण त्यांनी प्रश्न विचारला होता त्यावेळेला की मग आपल्या जन्मामध्ये आणि त्याच्या जन्मामध्ये काय फरक आहे असं त्यांनी विचारला होता तो प्रश्न. आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना मी आणखी हे स्पष्ट केलं होतं. जवळजवळ 3-4 श्लोक ते यदा यदा हि धर्मस्य जिथे आहे ना त्याच्या लागून असलेले 3-4 श्लोक. त्याच्या आधीचे नंतरचे असे श्लोक सगळे. म्हणजे त्याच्यात ना 2 असे वेगळे शब्द काहीतरी आहेत. अधष्ठाय आणि अधिष्ठानाय असं काहीतरी आहे. तर तो पराप्रकृतीचं अधिष्ठान करतो. म्हणजे तिला म्हणजे ईश्वर हा तिचा प्रभू आहे, तिचा स्वामी आहे, तो तिचा दास नाही. आपण मात्र आपल्या जन्मामध्ये प्रकृतीचे दास असतो. हा फार मोठा फरक आहे. तर कुठे होतो आपण? हां, सौभाग्य व्याप्तीची थोरी हे सांगत होते. इथे हा 4थ्या अध्यायामधला 6व्या श्लोकाच्या ह्याच्यामध्ये आहे. तैसा अमूर्तची मी किरीटी परी प्रकृती जय अधिष्ठी अधिष्ठी नटी कार्या लागी. हां, अधिष्ठी. ते अधिष्ठी जे म्हटले ते प्रकृतीचं मी अधिष्ठान करतो, म्हणजे तिचा मी उपयोग करून घेतो आणि मी इथे ह्या जगामध्ये अवतार म्हणून येतो. तर अधिष्ठान करणं म्हणजे तिचा उपयोग करणं, तिचा वापर करून मी इथे येतो, पण माझ्या इच्छेने. त्याच्या आधीचं जे माझी स्वतंत्रता तरी न मोडे परी कर्मात हिनू ऐसा आवडे तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही जे एकची दिसे दुसरे ते दर्पणाचे आधारे एरवी काय वस्तू विचारे तुझे आहे. आणि मग ते पुढे की तैसा अमूर्तची मी किरीटी परी प्रकृती जय अधिष्ठी तै साकारपणे नटी कार्य. तर हे म्हणजे प्रकृती त्याच्यामध्ये आहे, त्याच्या अवतार ह्याच्यामध्ये सुद्धा प्रकृतीचा सहयोग आहे, पण तो कसा आहे त्यांनी सांगितलं मला, तो त्याच्या इच्छेने. आणि तो पराप्रकृती म्हणून ते मूळ मायेचा कार्टा असं हे म्हटलंय ते म्हणून. आता 97 झाली का? हां, हे मी सांगितलं की आपणच सगळं होते, प्रकृती आपणच, त्याच्यामध्ये काहीच नाही, पण त्याचं सगळं प्रकृतीच होते. आता पुढे एखादी ओवी, 1-2 ओव्या तेवढ्या घेते आणि संपवते. ऐसेनी या प्रकृती म्हणजे ही आता कितवी आहे बरं? 1006. काय किती ओव्या आहेत ना, 1006. ऐसेनी या प्रकृती आपुलिया सर्व व्याप्ती अविकारा ते विकृती माझी कीजे. म्हणजे जो प्रकृती काय करते, आपली अशी काही व्याप्ती करते की जो अविकारी आहे. तो ईश्वर कसा आहे की तो अविकारी आहे, त्याच्यामध्ये काही विकार नाही, पण त्याच्यामध्ये ती विकृती निर्माण करते. कारण अपरा प्रकृती मधलं आपलं जे जीवन नंतर जे होतं ते सगळं विकृती जी निर्माण होते ती प्रकृतीमुळे होते. तेथ पुरुषत्व जे असे ते ये प्रकृती तसे चंद्रमा अवस्थे पडिला जैसा. म्हणजे असं सांगितलंय की पुरुषत्व जे असे म्हणजे त्याचं जे मूळ स्वरूप आहे
जे शुद्ध त्याचं जे स्वरूप आहे ते प्रकृतीमुळे, प्रकृती दशे म्हणजे प्रकृतीमुळे कसं होतं तर चंद्रमा अवसे पडिला जैसा, म्हणजे अमावस्येला इतका सुंदर चंद्र जसा पूर्णपणे नाहीसा होतो, तसं ह्या ईश्वराचं मूळ स्वरूप जे असतं ते सगळं नाहीसं होतं. प्रकृतीमुळे विकृती निर्माण होते त्याच्यामध्ये. पुढे विदळ बहु चोखा मिनलिया बोला एका कसू होय पाचिका जयापरी. एक उदाहरण दिलंय की इतका चोख आहे तो, शुद्ध आहे, पण जसं सोन्याची उपमा दिली आहे की सोनं जसं अगदी शुद्ध असतं पण मिनलिया वाला एका एक वालभर अगदी हिणकस धातू, कुठलाही दुसरा धातू अगदी थोडासा जरी त्याच्यामध्ये मिसळला तरी कसू होय पाचिका जयापरी, त्याचा कस एकदम पाचावर उतरतो. असं जसं सोन्याचं होतं की थोडंसं हिणकस धातू घातला तरी सुद्धा त्याचा कस जसा जातो, तसं प्रकृतीमुळे ईश्वराचं जे मूळ स्वरूप आहे ते नाहीसं होतं. किंवा आणखी एक उपमा 11वी ओवी बघा. राजा पराधीनु जाहला का सिंह रोगे रुंधला तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुके. लक्षात आलं असेल ना की पराधीन झालेल्या राजाला काय आहे, त्याच्या हातामध्ये काही नाही, किंवा रोग झालेला सिंह, सगळं त्याचं सिंहाचं सगळं जे स्वरूप आहे ते सगळं जातं. तैसा पुरुष प्रकृती आला म्हणजे प्रकृती स्थित तो झाला की स्वतेजा मुके, म्हणजे त्याचं सगळं तेज नाहीसं होतं. तैसे पुढे 14वी ओवी. तैसे अजा नित्या होये अंगी जन्ममृत्यूचे गाये वाजती जेई लाहे गुणसंगाते. म्हणजे जो अज आहे, जो नित्य आहे, अज म्हणजे अजन्मा, नित्य आहे म्हणजे ज्याला कधी विनाश त्याचा होतच नाही, अविनाशी जो आहे तो काय होतो तर तो म्हणजे आपला जो आत्मा आहे तो आत्मा, त्याचा जो अंश आपल्यामध्ये आहे तो अंश, परमात्म्याचा अंश प्रकृतीच्या संगामुळे जन्ममृत्यूच्या म्हणजे प्रकृतीच्या गुणसंगामुळे तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यांमध्ये अडकतो. आता इथे थांबते. ह्या श्लोकाच्या पुढच्या ओव्या नाही घेणार आहे. आता एकदम ह्याच्या पुढचा 22वा श्लोक घेईन पुढच्या वेळी.